चाबुक की डर से तो जंगल का शेर भी कुर्सी पर बैठना सीख जाता है। हे फुंगसुक वांगडूचं वाक्य आठवलं आणि सध्या देशभरात सुरू असलेलं जे आंदोलन आहे ते ह्यापुढे व्यर्थ आहे हे लक्षात आलं। बघा, आजच्या काळामध्ये आपण परीक्षा नेमकी कशासाठी घेतो? एखाद्या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता मोजण्यासाठी की केवळ त्याची स्मरणशक्ती तपासण्यासाठी? आणि स्मरणशक्ती बघून काय त्याला नंबर टॅगिंग देतो, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा। खरं तर आपल्या शिक्षण पद्धतीचा हा फॉर्मॅट काहीसा कालबाह्य झालाय। आता हा प्रश्न विचारायची वेळ आली आहे, कारण आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआयच्या युगामध्ये माहितीची उपलब्धता इतकी आहे, इतकी सहज आहे की पाठांतर करायची गरज नाहीये। आणि पाठांतराच्या क्षमतेपेक्षा सुद्धा विचार करण्याची क्षमता असायला हवी आणि ती जास्त महत्त्वाची आहे। पण दुर्दैवानं आपल्या परीक्षा आज सुद्धा स्मरणशक्तीच्या एकाच चौकटीत अडकलेल्या आहेत। आपण कारकून तयार करतोय उद्याचे। अलीकडेच आपण बघूया की नीटचा घोटाळा झाला, परत निकालात सुद्धा गोंधळ झाला। आता हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे, म्हणजे पेपर फुटले आणि त्यानंतर पुनर्परीक्षा झाली, त्याचे निकाल आले आणि त्यातही घोळ आहेच। एका मुलीला अगदी 700च्या वर गुण अपेक्षित होते आणि तिला मिळाले 100 पेक्षाही कमी। तर एका विद्यार्थ्याला 2 स्कोर कार्ड मिळाली आहेत, एकामध्ये 700 पेक्षा जास्त गुण आहेत आणि दुसऱ्यामध्ये आहेत 100 पेक्षा कमी। आता हा केवळ तांत्रिक बिघाड नाहीये, तर ही संपूर्ण व्यवस्थेची विश्वासार्हता संपवणारी पद्धत आहे। जेव्हा विद्यार्थ्यांचं, परीक्षार्थ्यांचं भविष्य अशा प्रकारे टांगणीला लागतं ना, तेव्हा त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होत असेल याचा विचार कधी कोणी करतंय का? पॉलिसी मेकर्स करतायत का? एखादी परीक्षा आपण घेऊया, ती का आपण घेतो? तर एखादं बिरुद लावण्यासाठी, म्हणजे डॉक्टर लावण्यासाठी, ॲडव्होकेट लावण्यासाठी किंवा आणखीन इंजिनियर लावण्यासाठी। आता आपण ते करण्यासाठी लायक आहोत का हे तपासण्यासाठी आपण परीक्षा घेतो। आता अर्थात आपण त्यात पास नाही झालो तर आपण संपूर्णपणे नालायक आहेत का? तर तसंही नाही। आपल्यासाठी खूप साऱ्या संधी उपलब्ध असतात, मात्र हे निकष बदलले पाहिजेत। आता एक सीडीएस सारखी परीक्षा तुम्हाला माहिती असेल, सैन्य भरतीमध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला सीडीएस द्यावी लागते आणि त्या परीक्षांची तुलना केली तर तिथे केवळ पुस्तकी ज्ञान तपासलं जात नाही, तिथं लेखी परीक्षेनंतर एक एसएसबी सारखी परीक्षा असते। त्यात तुमची विचार क्षमता, तुमचा निर्णय घेण्याचा वेग आणि मानसशास्त्रीय स्थिरता पण तपासली जाते। तर तिथे प्रश्न असा नसतो ना की वर्षाचे किती दिवस आहेत किंवा प्रत्येकाचं उत्तर सारखं येईल अशा प्रकारचा प्रश्नच नसतो। तिथे मॉडेल आन्सर शीटच नसते। तिथे प्रश्न असतो असा की एखाद्या खिडकीत जाऊन उडी मार किंवा विमानातून प्रवास करताना अचानक समुद्रावर तुम्हाला उडी मारायची वेळ आली तर तुम्ही काय कराल, असे प्रश्न असतात। मग हे प्रश्न तुमची बुद्धिमत्ता तपासतात, तुमचं प्रसंगावधान काय आहे ते बघतात आणि स्वभावाचं तुमच्या दर्शन त्यातनं घडतं। आता इथे प्रश्न जरी फुटले तरी पण नुकसान कोणाचं होत नाहीच, कारण प्रत्येकाची विचारप्रणाली वेगळी असते आणि हीच खरं तर खऱ्या अर्थानं बुद्धिमत्तेची परीक्षा आहे, केवळ पाठांतराची नाहीये। आज नवी दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे। रस्त्यांवर विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलंय। फुंगसुक वांगडू यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि त्यानंतर आता अभिजित देखील आंदोलनाला बसलेले आहेत। म्हणजे केवळ गुणांच्याच आधारे, गुणांच्याच गोंधळापुरतं हे मर्यादित नाहीये, तर हे आंदोलन असायला हवं व्यवस्थेच्या विरोधात, जिथं विद्यार्थ्यांच्या कष्टाचा खेळखंडोबा केला जातोय। जेव्हा तरुण पिढी रस्त्यावर उतरते आणि तेव्हा ती केवळ एक पेपर फुटला म्हणून तो बदलून द्या अशी मागणी नाही करत, तर त्यांना अशा व्यवस्थेची गरज असते जिथे पारदर्शकता आहे, गुणवत्ता आहे आणि गुणवत्तेचा आदर केला जातो, त्यालाही स्थान असेल। हे आंदोलन खरं तर एक प्रकारचा आक्रोश आहे, जो असं सांगायचा प्रयत्न करतोय की आम्हाला आता हे जुने किडलेले मॉडेल नकोय। त्यांची मागणी नक्कीच चुकतीये। केवळ शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊन उत्तर मिळणार नाहीये, हा प्रश्न सुटणार नाहीये। का नाही? मंत्र्यांचे राजीनामे घेतले, मागितले किंवा सत्ता पालटली तरी हा प्रश्न सुटणारच नाहीये ना, कारण जोपर्यंत आपण परीक्षा कशासाठी घेतोय हे मूलभूत सत्यच आपल्याला समजत नाहीये, तोपर्यंत काहीच बदलणार नाहीये। आता आपल्याला अशा परीक्षा हव्या आहेत ज्या विद्यार्थ्यांची सर्जनशीलता जपतील, त्यांचं मूल्यमापन करतील आणि त्याचबरोबर त्यांना एक जबाबदार नागरिक म्हणून घडवतील। जोपर्यंत आपण ही व्यवस्था मुळापासून बदलत नाही आहोत, तोवर या सतत होणाऱ्या आंदोलनांना आणि निकालांना होणाऱ्या घोळाला जबाबदार कुणाला धरायचं असे प्रश्न पडतच राहणार आहेत। आता हा प्रश्न नाहीये की कोण उत्तीर्ण झालं किंवा कोण नापास झालं, प्रश्न हा असेल की आपण पुढच्या पिढीला, आपली मुलं असतील किंवा आताचे तरुण असतील, या पिढीला आपण कोणतं भविष्य देतोय। मग माझी इच्छा अशी आहे की धोरणकर्त्यांनी, पॉलिसी मेकर्सनी याकडे लक्ष द्यायचं।
याकडे लक्ष वेधावं अशी माझी अपेक्षा आहे। पुढच्या काळामध्ये भारताचं भवितव्य सुदृढ होण्यासाठी आणि लायक होण्यासाठी आज परीक्षा व्यवस्था बदलण्याची गरज आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे। धन्यवाद।